प्रशासिका हमारी मातेश्वरी जगदम्बा, जो यहाँ ही उस समय तपस्या के रूप में रही। योग बल को उन्होंने बहुत अच्छी रीति से यूज किया। साधन न होते भी साधना को अवलंबित किया और इस कार्य में सदैव अग्रसर रही। ऐसी भूमि पर आप पहुँचे हो तो इस भूमि से भी आप बहुत कुछ अपनी झोली में, जीवन का सर्वश्रेष्ठ लक्ष्य है, उस लक्ष्य को लेके जाएंगे। अपने अपने घर में जाने के बाद भी आप वहाँ की शाखाओं से मनसा वाचा कर्मणा, तन मन धन समय श्वास से जुड़े रहेंगे। ये शुभ भावना, शुभकामना। ओम शांति। लगाना, डुबकी लगाने से ज़्यादा ठंडक मिलती है, सुकून मिलता है। तो आप सभी भी अपना भाग्य जरूर बनाएंगे अपने नज़दीक सेवा केंद्र पर निशा करके। अभी हम सुनेंगे हम सभी की प्रेरणा मुहूर्त, आधार स्तंभ और मेरा सोसाइटी सब जोन के संचालिका आदरणीय राजयोगिनी प्रभा कुमारी हमारी सुनंदा दीदी जी से। और आप हमारी बहुत ही अच्छा एडमिनिस्ट्रेटर कहेंगे और बहुत अच्छी तरह से सभी का ख्याल रखने वाले, और साथ साथ हमारे ग्राम विकास प्रभाग के नेशनल कोऑर्डिनेटर के रूप में आप अपनी सेवाएं देते हैं। और करीब आप सभी को पता होगा, ये आपके इन्फॉर्मेशन के लिए, कि 11 डिस्ट्रिक्ट में फैला हुआ आपका कारोबार है और 1,500 से अधिक कन्याएं आपकी पालना में पल रही है। तो इतनी सुंदर पालना देने वाली हमारी आदरणीय राज्योगिनी सुनंदा दीदी, जो स्वयं एक प्रेरणा की मूर्त है और जिनके द्वारा हम काफ़ी कुछ सीखते हैं और जिनकी छत्र छाया में हम सभी पल रहे, ऐसे आदरणीय दीदी के आशीर्वचन हम सभी सुनेंगे। ओम शांति। आप भी बोलो ओम शांति। ओम शांति। ओम शांति। आज विशेष हम सभी आप सभी से मिलने के लिए बैठे हुए हैं। जिस दिन समर्पण समारंभ हुआ उस दिन बहुत गड़बड़ थी वहाँ पर। आप लोगों के चेहरे भी हमने नहीं देखे। इतनी सारी कन्याएं यहाँ पर समर्पित कराने के लिए आप बड़ी संख्या में पहुँचे हैं। आप सभी का भी हम दर्शन करें, आप सभी से मिले। एक्चुअली आप सभी का अनुभव सुनने के लिए भी दिल है, लेकिन हमारे पास इतना टाइम नहीं है। विशेष करके आप सभी के भाग्य के लिए हम क्या कहें, क्योंकि आप सभी ने अपनी कन्या को परमात्मा के कार्य में समर्पित किया। जैसे करुणा बहन ने कहा कि कन्यादान महादान है, सर्वश्रेष्ठ दान है। तो वो कन्यादान करने के लिए आप सभी कहाँ कहाँ से पहुँच गए। एकादशी जे कोणी केली असेल त्यांनी थोडंसं समजून घ्यायचं। हा जो समय आहे तो एकादशी म्हणजे एकाची दशा आपल्यावर येणं। सर्वश्रेष्ठ जो जगामध्ये आहे तो परमात्मा शिव आहे, ज्याला आपण म्हणतो देवाधिदेव महादेव, देव देव महादेव। देवांना सुद्धा घडवणारा आहे महादेव। आणि बंधू भगिनीनो, हे सगळं इतकं बघून तुमच्या लक्षात आलं असेल, याच्या मागे कोणी मानवी शक्ती नाही आहे। सगळ्यांना फील झालं, कुणाकुणाला फील झालं की याच्यामध्ये मानवी शक्ती नाही आहे, कुणीतरी ईश्वरीय शक्ती काम करते। शाबासकी घ्या, तेवढं तरी लक्षात आलं। टाळ्या वाजवल्या तरी हरकत नाही। आता फक्त धरावर आलेल्या ईश्वराचा आपलं जीवन श्रेष्ठ करण्यासाठी, आपला परिवार सुखी करण्यासाठी, पुण्यकर्म जमा करण्यासाठी आणि भारत नव्हे परंतु संपूर्ण विश्व पुन्हा स्वर्णिम बनवण्यासाठी आपण थोडीशी परमात्म्याला मदत करायची। कोणती मदत करायची ईश्वराला?
आपण मनसामध्ये दररोज कमीत कमी 10 ते 15 मिनिट योग करायचा. भगवान म्हणतात, यदि तुम मेरा ध्यान करोगे तो मैं तुम्हारा ध्यान रखूंगा. आतापर्यंत आपण वारी केली, उपवास केला, नमस्कार केला, त्या सगळ्याचं फळ काय? भक्तीचं फळ आहे ना काहीतरी. तर भक्तीचं फळ देण्यासाठी स्वतः ईश्वर आलेले आणि ईश्वर येऊन भक्तीचं फळ ज्ञान देत आहे. कारण ज्ञान बिन गत नाही असं म्हटलेलं आहे. ज्ञान मनुष्याला श्रेष्ठ मार्गाकडे घेऊन जातं आणि ते ज्ञान भगवान भरभरून देत आहेत. ज्याच्यासाठी आपण म्हणतो की शिव का डमरू डम डम बोले, अगम निगम का भेद बोले. ही आत्ता वेळ आलेली आहे, चालू आहे. उषाबेन परिवारात राहणारी बहीण आहे, जिनं गीत म्हटलं. असे लाखो परिवार परमेश्वराशी जुटलेले आहेत, परमेश्वराकडून भक्तीचं फळ प्राप्त करत आहेत. आम्ही हजारो बहिणी आहे, मोस्टली बहिणी आम्ही वेल एज्युकेटेड आहे. समजून करून हे ईश्वरीय कार्य चालू आहे. भारताला स्वर्णिम बनवण्याचं, कलियुगातून सतयुगाकडे जाण्याचं, मनुष्यातलं देवत्व जाग करण्याचं. मनुष्यामध्ये देवत्व आहे, दडलंय खरं ते जाग करण्याचं काम परमेश्वराचं चालू आहे. हे आम्ही उघड्या डोळ्यांनी सगळ्यांनी बघितलं आणि मग आम्ही आमचं जीवन समर्पित केलं. या कन्यांनी पण बघितलं. भले ह्या आजकालच्या कन्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे बाहेरमध्ये फॅशन युग आहे, विज्ञान युग आहे, मोबाईल युग आहे. कोणतं युग चालू आहे माहिती आहे तुम्हाला? तरी त्यातून परावृत्त होऊन त्या या कार्यासाठी समर्पित झाल्या. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण आम्ही जेव्हा समर्पित झालो तेव्हाचा काळ वेगळा होता. इतकी फॅशन नव्हती, इतकं विज्ञान नव्हतं. परंतु आज आपल्याला माहिती आहे की बाहेर कितीतरी आकर्षणं आहेत आणि त्या सगळ्याला बाजूला ठेवून परमेश्वराकडून त्यांनी इतकं काही प्राप्त केलं आतापर्यंतच्या काळामध्ये आणि ती प्राप्ती अजून वाढवण्यासाठी आणि ती प्राप्ती इतरांना पण करवून देण्यासाठी त्यांनी आपलं जीवन परमेश्वराच्या कार्यात समर्पित केलं. तुम्ही सर्व बंधू भगिनी इथं आलात, 2-3 दिवस राहिलात, इथला लाभ घेतलात. मला असं वाटते की तुमच्या सगळ्यांचा हा डोळा उघडला आता. याला म्हटलं जातं तिसरा नेत्र, थर्ड विजडम आय, डिवाइन इनसाइट. हा नेत्र उघडला सगळ्यांचा. कोणाकोणाचा उघडला हात वर करा. अच्छा, आता उघडला परत झाकायचं नाही तो. नाहीतर आम्हाला शिवबाबा काय म्हणतात माहितीये, तुमची लढाई कोणाबरोबर आहे? म्हणजे माया, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार. सगळ्या जगभर एवढं झालेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये पण आलेलं आहे. बाबा म्हणतात हे विकार. बाबा म्हणजे भगवान. आम्ही भगवानाला बाबा म्हणतो आणि शिव हे त्याचं नाव आहे. शिवलिंग ही त्याची प्रतिमा आहे आणि नंदी म्हणजे ब्रह्मा बाबा. त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करून स्वतः शिव त्यांनी हा मोठा यज्ञ रचलेला आहे 37 साली. आणि आम्ही बघत आहे की परमात्मा कलियुगाला सतयुग कसं बनवत आहे, आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत आहे. आणि आमची इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ते बघावं, ते समजून घ्यावं आणि इतक्या महान कार्याला समजून घेऊन आपल्या जीवनाला सुद्धा महान बनवावं. एवढी शुभ भावना ठेवते की तुम्ही अत्यंत लकी आहात. यू आर मोस्ट लकी. आम्ही लकी आहे असं वाटतंय सगळ्यांना इथं पोहोचलेल्यांना.
कारण एक कन्येचं लग्न म्हटलं की कमीत कमी 50 लोक तरी असतात आणि फारच घरंदाज असेल तर हजारो असतात. आणि या ठिकाणी तुम्हाला खूप लोकांना यायची इच्छा होती, पण रेसिडेन्शियल इतकी सुविधा देऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कन्येला 15, 20, 25 इतकी संख्या मिळाली आणि त्यामध्ये तुम्ही पोहोचलात. त्यात जे आमचे रेग्युलर मेंबर आहेत त्यांचा काय प्रश्न नाही, पण जे या कार्यासाठी ज्यांना अजून ज्ञान माहिती नाही, कार्य माहिती नाही, चला कन्याला निमंत्रण दिलं म्हणून आले, ते सगळे अत्यंत लकी आहात. ही वेळ आहे भाग्य बनवण्याची. एक वेळ असते भाग्य बनवण्याची. पूर्ण 84 जन्मांचं भाग्य बनवण्याची आत्ताची वेळ आहे. भाग्य फुललेलं तर आहे तुमचं, इथपर्यंत पोहोचलात म्हणजे. तर मी ही शुभभावना ठेवते की ही भाग्याची लकीर अशी खूप लांब, आणि भाग्याची लकीर लांब कशी होणार, त्याचं नॉलेज आपल्याला परमात्मा देतो. भगवान म्हणतात सटवीनं भाग्य नाही लिहिलेलं, कळलं? किंवा मी सुद्धा लिहिलेलं नाहीये. बच्चे जसं शेत जमिनीमध्ये बी टाकण्याची एक वेळ असती, तसं भाग्य बनवण्याची एक वेळ असती. पूर्ण सृष्टीचक्रामध्ये ती आत्ताची आहे. आणि म्हणून तुम्ही हा तिसरा नेत्र सगळ्यांनी उघडा, खुला उघडा. ब्रह्माकुमारीच्या कुठल्याही शाखेमध्ये जा, व्हिडिओमध्ये बघा, 24 आवर आपलं पीस ऑफ माइंड चॅनल आहे त्याच्यात बघा, कशातही बघा तुम्ही, पण भगवंताशी जुटा. केवळ भगवंताला नमस्कार आणि उपवास न करता, ते केलं खूप दिवस आपण, त्याचंच फळ द्यायला तो आलेला आहे. तो म्हणतो आता भक्त पासून बच्चे बना, मला पिता म्हणून स्वीकार करा आणि बच्चे बनून माझ्याकडून अनेक जन्मांचा वारसा हक्क भरभरून प्राप्त करा. अर्जुनानं जसं कृष्णाला साथ घेतली आणि विजयी बनला, तसं मी आपल्या सर्वांच्या प्रती ही शुभभावना ठेवते की संसारामध्ये वर्तमान महाभारताचंच वातावरण आहे. या वातावरणामध्ये तुम्ही सगळे अर्जुन बनून परमेश्वराची साथ घ्या आणि या नकारात्मक प्रवृत्तीला स्वतःमधूनच नाही पण जगातून नष्ट करण्यासाठी ईश्वराच्या कार्यामध्ये सहयोगी बना. खूप 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 लंबी लकीर आपल्या भाग्याची बनवा. ओम शांती. शक्ति का अनुभव हम सुनेंगे. शीतल बहन से अनुरोध है कि वो आकर के 2 मिनट में उनकी क्या फीलिंग्स है हम सभी के सामने रखेंगे. शीतल बहन जी अपना परिचय भी देंगे. ओम शांती. शरीराचं नाव आहे शीतलबेन. परम श्रद्धेय प्यारे मीठे बाप दादा, मंचासीन उपस्थित हमारे सर्वश्रेष्ठ हमारी दीदिया आणि आज माझ्यासमोर उपस्थित माझ्या सर्व बहिणी, सेवा साथी, हमारी सीनियर दीदिया, या कहे हमारे समान माता पिता समान पालना करने वाले हमारे माता पिता, लौकिक परिवार, अलौकिक परिवार, आप सभी. मनाचे गीत आणि भाग्याचे गीत तर गेले 4 महिन्यापासून चालूच होते की कधी बुकिंग करणार आणि कधी मधुबनला जाणार. कारण सगळ्यांची ओढ होती की ज्या शिवावरती आम्ही समर्पण करणार, तन मन धन से समर्पण करणार, हीच ती शुभ वेळा. मनामध्ये एक आशा होती, एक निरंतर असा संकल्प चालत होता की सतयुग किंवा स्वर्ग ज्या धर्तीवरती होता त्या स्वर्गामध्ये श्री लक्ष्मी, श्री नारायण, श्री राम, श्री सीता यांचे स्वयंवर तर झाले, परंतु खरी पार्वती कोण की ज्या पार्वतीनं ही मनातील आपल्या भावनेची वरमाला स्वतः भगवंतावरती अर्पण केली, शिवावरती अर्पण केली, त्याच त्या ह्या खऱ्या पार्वती. मनातील उद्गार सांगण्यासाठी सगळेच जण आतुरतेने होते, परंतु मला तो भाग्य, एक चान्स मिळाला
म्हणून मी पण खूप एक सौभाग्यशाली स्वतःला समजते. आम्ही जेव्हा कन्या लाईफमधून घरातून सेंटरवरती येतो, घरामध्ये जेवणाचं ताट सुद्धा धुवायचं कसं हे माहीत नव्हतं. आज तुम्ही सर्व परिवार जे बघता की सगळ्या ज्या बहिणी आहेत त्या वेल एज्युकेटेड आहेत. तर जेव्हा आम्ही घरातून येतो तेव्हा घरामध्ये जेवलेलं ताट पण धुवायचं माहीत नव्हतं. परंतु जब यहाँ हम आते हैं तो हम सभी कन्याओं का एक मास एक मंथ का ट्रेनिंग रहता है, जहाँ हम सभी बहनों को बर्तन मांजना भी सिखाते, भाषण करना भी सिखाते, ड्राइविंग करना भी सिखाते हैं. चाहे ऑनलाइन की सेवा हो, प्रोजेक्टर की सेवा हो, सारी सेवाएं हमें यहाँ सिखाते हैं. जो भी हम बहनें हैं वेल एजुकेटेड है, लेकिन फिर भी यह हम बहुत ही देही अभिमानी अवस्था में होकर के हम चलते हैं. इतना कुछ हम यहाँ से पालना लेते हैं. हमारी सारी वरिष्ठ दीदियाँ हैं, उनके अंग संग रहने का हमको सौभाग्य में मिलता है. और जब भी हम किसी क्लासेस को जाते हैं तो हमारे सर यूनिफॉर्म को देख करके कहते हैं, और यहाँ माथे पर बिंदी भी नहीं होती है. कई क्लासेस में जाते तो बस में हम बहनों को पूछते हैं कि आपके यहाँ नहीं है तो आप क्या विधवा हो. लेकिन हम फखूर से कहते हैं हम विधवा नहीं होते, क्योंकि आप तो कहते हो पति कैसा भी हो, व्यसनी हो, लेकिन उनको परमेश्वर मानते हैं. लेकिन यहाँ तो खुद परमेश्वर हम सभी बहनों का पति बनकर आया है. इससे और सौभाग्य हमारा कोई भी नहीं है, और स्वयं भगवान परमेश्वर हमारा पति है. ये बहुत अच्छी हमारे भाग्य की बात है. कहने के लिए मेरे पास टाइम तो नहीं है, लेकिन एक शादी होती है तो कितने बाराती होती है या कितने साथी होती है, लेकिन कौन कहता है हम 10-15 लेकर के आए हैं दीदी. लेकिन हमारा ये सारा परिवार, हम सब, हमारी माता है, हमारे पिता है, सारे बहनें हैं, इतने हम बाराती लेकर के इतने बड़े स्थान पर पहुँचे हैं. चलते चलते 2 मिनट में मैं अपने थोड़े से मन के उद्गार आपको सुनाना चाहती हूँ कि जिंदा है शिव बाबा की चाहत अब तक, जिंदा है शिव बाबा की चाहत अब तक, खिली है ब्रह्मा की बगिया अब तक. यकीन ना आए तो दोस्तों जाकर देखो मधुबन, पत्थर से भी टपकती है मोहब्बत अब तक, पत्थर से भी टपकती है मोहब्बत अब तक. और यहाँ की रेखा आपको यहाँ खींच कर लाई है, आपका परम सौभाग्य है. आणि जाता जाता बहिणजींनी आपल्याला आशीर्वचन पण दिलेलं आहे. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 देव, आणि महादेव देतात 3 डोळे, आणि 3 डोळ्याचा 3 नेत्राचं जे आशीर्वचन, जे वरदान आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे, खरोखरच ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरूया. आम्ही बहिणी आणि आमचा जो परिवार आहे खरोखर त्रिनेत्री बनून आम्ही सगळेजण जे लौकिक परिवार आहे पुन्हा एकदा विद्यालयाशी आपण जोडले जाऊया. तुम्ही परिवार 7 डेजचा कोर्स करा आणि या आपल्या जीवनाचं, आपल्या भाग्याचं जे अनमोल गायन स्वयं भगवान कर रहे हैं, उस भाग्य का भी गुणगान आप स्वयं करेंगे. पुनः एक बार तहे दिल से मैं आपका अभिनंदन करती हूँ, स्वागत करती हूँ, और जोरदार तालियों से हम अपने सारी दीदियों का हम स्वागत करेंगे, क्योंकि इतने हजारों बहनें हैं यहाँ. 450 बहनों का समर्पण हुआ है. और हमारा पुनः मीरा सोसाइटी सब जोन जो है उसके अंदर हम लगभग 28 बहनें हैं. और इतना सारा प्रशासन, इतने बोझ, इतने जिम्मेवारियां होते हुए भी हमको बहुत हल्की फुल्की पालना देते हुए हमारे सारी दीदियों ने इतना अच्छा मैनेजमेंट किया. हम सबको प्यार से एक जैसे राजदुलारी, एक राजकुमारी की तरह पालना भी की, और लौकिक परिवार के ऊपर भी बहुत अटेंशन रहता है. तो जोरदार तालियों से हम सारी दीदियों का हम तहे दिल से स्वागत करते हैं, अभिनंदन करते हैं. थैंक यू. ओम शांति. अभी इसके बाद आप सभी के प्रतिनिधि के रूप में मैं भोसरी की तेजू बहन की माता जी को अनुरोध करूंगी कि वो भी अपना मनोगत हम सभी के सामने रखे. सर्वात अगोदर शुभाकांक्षी खूप खूप धन्यवाद. कारण की ईश्वर जावई बनलाय है ना, आणि ईश्वराला जावई बनवणं ही काही साधी गोष्ट नाही. आम्ही नवरदेव शोधला नाही, नवरदेवाने आमच्या मुलीला शोधला आणि आपलं बनवलं. आणि त्यानंतर असा जावई म्हणजे शिवबाबा असाच जावई बनलाय की जो माझ्या मुलीला कधी घटस्फोट देणार नाही. मला असा जावई भेटलाय की कधीही माझी मुलगी विधवा बनणार नाही. असा जावई भेटलाय की कधीही त्रास देणार नाही है ना. आणि त्याच्यामुळे मी पद्मापदम भाग्यशाली आई आहे की इतका सुंदर जावई मला मिळालेला आहे. तसं तर समर्पणाच्या दिवशी थोडंसं गहीवरून आलं होतं की आपली मुलगी एक समर्पित होते, पण मनामध्ये इतकं छान वाटत होतं
आणि अजिबात ताण तणाव नव्हता. आणि त्यामुळं मला म्हणजे खूप छान वाटलं की शिवबाबा तर निराकार आहे, पण सर्व दादी दिदी आणि निमित्त बहिणी इतकी छान पालना देतात. त्यामुळं सेंटरवरती जातानाच मी मुलीला सांगितलं होतं की भांड्यापासून तर स्टेजपर्यंत सेवा करायची, कोणत्याही सेवेला नाही म्हणायचं नाही, हे संस्कार मी दिले. त्यानंतर ज्यावेळेस तिच्या जीवनामध्ये जे काही पण निर्णय घ्यायचे होते तर ते निर्णय आम्ही फक्त आणि फक्त शिवबाबांना साक्षी मानून आणि शिवबाबांना विचारून ते निर्णय एका धकमध्ये घेतले. अशी कन्या आहे की तिच्यासाठी मला काहीच मेहनत करावी लागली नाही आणि एका धकमध्ये ती शिवबाबांवरती बली चढली, हळूहळू बली चढली नाही. आणि मग ज्यावेळेस 12वीचे पेपर झाले तर सर्वांची इच्छा होती की तिनं डॉक्टर बनावं, परंतु त्याच वेळेस आम्ही नवीन ज्ञानामध्ये आलो होतो आणि मी एक सचिन भाईंचा क्लास ऐकला. त्या क्लासमध्ये सचिन भाईंनी सांगितले की जगातील सर्वात मोठी डिग्री आहे ब्रह्मकुमारी. आणि त्याच दिवसापासून मी ठरवलं की जगातील सर्वात मोठी डिग्री ती असेल ती माझ्या मुलीकडे असेल. आणि तिला पण मी सांगितलंय की तुला जगातील सर्वात मोठी डिग्री प्राप्त करायची आणि तुला ब्रह्मकुमारी बनायचे. म्हणजे मी नाही, तिचं पण त्याच्यामध्ये म्हणजे सहयोग होता की मला पण ब्रह्मकुमारी बनायचे. आणि नीटच्या फॉर्मवरती सही करायची होती तर त्यावेळेस ती इतकी हुशार होती की मी म्हटलं सही जर केली तर ही डॉक्टर बनत आणि सगळेजण हिला काय करतील की कलियुगामध्ये लोटतील. आणि मी तिला म्हटलं की 5 वर्ष जातील डॉक्टर बनण्यासाठी, 5 वर्ष तुला डॉक्टर बनण्यासाठी ती डिग्री भेटल, पण इकडं तुझे 5 वर्ष वाया जातील. तो क्षण मला आज आठवला आणि खरंच तो निर्णय पण शिवबाबांनी आम्हाला दिला की जर 5 वर्षामध्ये डॉक्टर बनली असती तर काय झालं असतं, एका जन्माचं भाग्य, पण आज 5 वर्षामध्ये समर्पण झालं. त्यानंतर काही असे निर्णय होते की 1-2 निर्णय आम्हाला घेता येत नव्हते, तर आम्ही इतका बाबांशी योग लावला आणि जे पण तिच्या आयुष्याचे निर्णय घेतले तर बाबांच्या डब्यामध्ये भोगाच्या चिठ्ठ्या टाकून बापदादांचं आव्हान करून त्या चिठ्ठ्या घेतल्या आणि त्याप्रमाणे निर्णय घेतले. त्यामुळं बाबांना साक्षी मानून सर्व गोष्टी केल्या. त्यामुळे एका धकमध्ये ती पण बली चढली. 12वीच्या पेपर नंतर 8 मार्चला सेंटरवरती गेली. पण जाताना म्हणजे बॅगमध्ये थोडेसे कपडे घेऊन गेली, तर कपडे घेऊन जाताना मी म्हटलं की म्हणजे मागं वळून परत पाहायचं नाही, तर ती पण म्हटली की मी मागं कधीच येणार नाही. आणि मग आम्ही म्हटलो जर काही पेपर आले आणि जर तू मागं आली तर ती म्हटली माझं प्रेतच मागं येईल, पण मी येणार नाही आणि सेंटरमधूनच माझी आरती निघेल. मग आम्ही पण एकदम म्हणजे निश्चिंत राहिलो की एका धकमध्ये ती बळी चढली. आणि सर्वात लहान कन्या मला वाटतं तीच आहे. 12वी नंतर समर्पित झाली आणि वयाच्या 22व्या वर्षी तिचं समर्पण पण झालं. तर असे सर्व निर्णय बाबांना विचारून घेतले ना. आणि त्यानंतर जेव्हा डॉक्टर बनण्याचा निर्णय होता त्यावेळेस पण मी सचिन भाईंचा एक क्लास ऐकला आणि माझ्या हृदयावरती आणि मनावरती ती छाप अशी पडली ना, तर त्यामध्ये सचिन भाईंनी सांगितलं होतं थ्रो द लॅडर, ड्राउन द बोट आणि कट द ब्रिजेस. म्हणजे की मिलिटरीला जर ह्या पुलावरून त्या पुलावर जायचं असतं तर मिलिटरी काय करते, तो ब्रिज कापून टाकते, मागं यायला पुन्हा रस्ता ठेवत नाही. त्यानंतर ड्राउन द बोट, या तीरावरून जर आपण त्या तीरावरती जर गेलो तर ती बोट डुबून टाकायची, म्हणजे मागे जायला रस्ता नाही. आणि त्यानंतर थ्रो द लॅडर म्हणजे घरावरती चढल्यावर शिडी पण फेकून द्यायची, तर खाली यायला परत रस्ता नाही, तिला पण मागे यायला रस्ता नाही. कारण की मागे जरी आली तरी सेवाच करते, कारण मीच समर्पित आहे है ना, त्यामुळे मागे यायला रस्ता नाही, पण ती पण मागे येणार नाही है ना. तर सांगण्यासारखं खूप काही आहे, पण मी थोडक्यामध्ये माझे मनाचे भाव तुमच्यापर्यंत पोहोचवले. आणि दादी दिदींनी पण खूप छान पालना दिली, करुणा दिदींनी पण खूप सुंदर पालना दिली आणि ज्या पण बहिणी निमित्त भेटल्या त्यांची पण पालना खूप छान, ती महत्वाची असते. ती पालना पण सेंटरवरती खूप छान भेटली, त्यामुळे ती ब्रह्मकुमारी बनली. आणि मी पण सांगितलं होतं की बनायचं तर अशी तशी ब्रह्मकुमारी नाही बनायचं,
एक्स्ट्रा ऑर्डिनरी ब्रह्मकुमारी बनायचं आणि ऑलराऊंडर सर्व सेवा करायची, मागं हटायचं नाही कोणत्याच सेवेला. कारण मी पण जयंती दिदींना समर्पित करताना रजनी दिदी आणि जयंती दिदींचा अनुभव आणि बाबांशी रुवरिया ते वाचलं होतं आणि मी पण ठरवलं की हिला पण फ्लाइंग एंजल बनवायचं आणि शेरणी बनवायचं. लोक सोनू मोनू नाव ठेवतात, पण मी 2 नावं माझ्या मनात ठेवले, शेरणी आणि दुसरं फ्लाइंग एंजल, है ना. ऑलराउंडर सेवाधारी बनवायचं. शेवटी जाता जाता एवढंच म्हणते, हमने तारों से पूछा क्या है जिंदगी, तो तारों ने कहा चमकना है जिंदगी. हमने फूलों से पूछा क्या है जिंदगी, और फूलों ने कहा हंसना है जिंदगी. हमने बादलों से पूछा क्या है जिंदगी, बादलों ने कहा बरसना है जिंदगी. और हमने जब दीदी दादियों को देखा और समझा जाना, तो हमने समझा कि ईश्वर पर अर्पण होना है जिंदगी और ईश्वर पर अर्पण होना है